ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर तासगाव या प्रशालेचे प्राचार्य माननीय श्री V.S. पाटील सर, मी P.D. चव्हाण. Today I am going to teach you 10th standard first poem 3.1 if. If means जर. तर जर काय? जर, तर अशा सर्व गोष्टी आपल्या पुढे येतात आणि याच असणाऱ्या गोष्टीचे आपणाला जीवनामध्ये किती उपयोग होतो याची असणारी माहिती या असणाऱ्या कवितेमध्ये दिलेली आहे. 3.1 प्रथम आपण इंट्रोडक्शन ऑफ द पोएट कवीचा आपण अभ्यास करणार आहे. पोएट इज रुडयार्ड किपलिंग, 1865 to 1936. 1835 to 1936. The poet name is Rudyard Kipling, 1865 to 1936. Rudyard Kipling was an English journalist. जर्नलिस्ट म्हणजे प्रवासी, प्रवास वर्णन करणारा. स्टोरी रायटर, पोएट अँड नोवेलिस्ट. नोवेलिस्ट मीन्स कादंबरीकार. म्हणजे रुडयार्ड किपलिंग हे इंग्लिश प्रवासी आहेत. नंतर गोष्टी लिहित आहेत, कवी आहेत आणि कादंबरीकारही आहेत. असे अनेक गुणांनी संपन्न असे असणारे रुडयार्ड किपलिंग. त्यानंतर Kipling was one of the most popular writers in UK, United Kingdom. One of the most popular. Popular म्हणजे लोकप्रिय. The degree superlative. Most popular writers in the UK, in both prose and verse. In the late 19th and the early of 20th century, म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला. He was means Rudyard Kipling. He was awarded to the Nobel Prize for Literature in 1907 at the age of 14. ते ज्या वेळेला 42 वर्षाचे होते त्यावेळी त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलं. कशासाठी? तर साहित्यासाठी, लिटरेचर. The reason is he writes literature, so he awarded the Nobel Prize. He was the first writer writing in English to receive the prize.
He means Rudyard Kipling was the first writer writing in English to receive the prize. असं असणारं पहिलंच पारितोषिक इंग्रजीमध्ये लेखकाला, रायटरला मिळालेला आहे. दिस पोयम, आता या कवितेविषयी सांगितलेलं आहे. दिस पोयम डील्स विथ ॲडवाइस गिवन बाय द फादर टू हिज सन. दिस पोयम डील्स विथ ॲडवाइस गिवन बाय फादर टू हिज सन. या कवितेमध्ये द पोयम अड्रेसिंग ॲडवाइस म्हणजे सल्ला, गायडन्स, गिवन बाय फादर, कुणी दिलंय? वडिलांनी, इन टू हिज सन, म्हणजे त्याच्या मुलाला काही सल्ले दिलेले आहेत. आता आपल्या घरामध्ये आपले वडील आहेत, आपण वडिलांचे काही सल्ले ऐकतो, काही ऐकत नाही. जे ऐकतात त्यांना त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत उपयोगी पडतात. परंतु सल्लेही कसे असावे लागतात? सल्ला देणारा व्यक्तीसुद्धा सल्ला देण्यास लायक, सल्ला देण्याच्या असणाऱ्या क्षमतेचा असणं गरजेचं आहे. असं या कवितेमध्ये इन दिस वे देअर इन्फॉर्मेशन गिवन इन दिस दी पोयम. फर्स्ट you will see here is the warming up chit chat म्हणजे गप्पा गोष्टी करणार आहे आपण. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ डू यू रिॲक्ट व्हेन युअर पॅरेंट्स स्कोल्ड अँग्री यू? हाऊ डू यू रिॲक्ट व्हेन युअर पॅरेंट्स स्कोल्ड यू? म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपले आई वडील आपणाला ज्यावेळी रागावतात त्यावेळेला आपण कशा पद्धतीने त्यावरती रिॲक्ट होतो, मी त्याची कशी प्रतिक्रिया आपली असते. खरं तर आय रिअली फील व्हेरी अँग्री बट लॅटर व्हेन माय मिस्टेक इज एक्सप्लेन्ड बाय देम आय फील बॅड अँड आस्क फॉर देअर फॉरगिव्हनेस. आता कसं सांगितलंय, हे जे तुमचं वय आहे, इट इज युअर वेज and in that the age you must be know that your feeling is you are cleverest one. या वयामध्ये तुम्हाला असं वाटत असते की मी म्हणजे सर्व काही मला येतं आणि या असणाऱ्या घरामध्ये मीच हुशार आहे, असं मत या वयामध्ये झालेलं असतं. कशासाठी होतं? तर काही अनुभव आपणाला आलेले नसतात आणि नुकत्या येणाऱ्या अनुभवावरून आपणाला कृतीपेक्षा नुकते प्लॅन आपल्या डोक्यामध्ये तयार असतात आणि हे प्लॅन तयार असल्यामुळं आपल्याला त्याचा अनुभव नसतो. यू हॅव नॉट एक्सपिरियन्स अबाउट दिस इन्सिडेंट, सो यू टेम्पररी इनिशियली you became very angry first time. Then your mistake you understand by them, by your parent. At that time you feel bad and ask for their forgiveness. Second question है, how do you feel when someone results insult you? How do you feel when someone insult you? आता एखादे मित्र आहात आणि एखाद्याने तुमचा इन्सल्ट केला. इन्सल्ट म्हणजे अपमान. तर काय वाटतं तुम्हाला? इन दॅट केस आय रिअल फील greatly offended, but then I try to explain the mistake
committed by other person. At that time I keep silence. सुरुवातीला वाटतं, मन दुखावतं, परंतु ती व्यक्ती अशी का बोलली? त्या व्यक्तीनं माझा पान उतारा का केला? त्या व्यक्तीनं माझा अपमान का केला? ही ज्या वेळेला विचार केला जातो, आय थिंक ऑन दॅट दी पॉइंट. ॲट दॅट टाइम आय नो व्हॉट इज माय मिस्टेक अँड देन आय विल रिमेन सायलंट. थर्ड क्वेश्चन, हाऊ वुड यू रिॲक्ट व्हेन यू आर चीटेड बाय युअर फ्रेंड्स? तिथे चांगला प्रश्न दिलेला आहे. हाऊ वुड यू रिॲक्ट व्हेन यू आर चीटेड बाय युअर फ्रेंड्स? म्हणजे चीट म्हणजे फसवणे. आता काय करणे, तर तुमच्याच मित्राने तुम्हाला फसवलेलं आहे. अशा वेळी तुम्ही रिॲक्ट कसं होणार? तुम्ही त्याला प्रतिसाद कसं देणार? असा प्रश्न आहे. आता याचं उत्तर जर बघितलं तर आपण प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे. अकॉर्डिंग टू युअर नॉलेज, अकॉर्डिंग टू युअर एक्सपिरियन्स, अकॉर्डिंग टू युअर brain's capacity. So I feel very bad and unhappy as my friend has been betrayed me or cheated me. But I also had learned a great lesson about how to choose the true friend and wise friend. याचं मला असं झालं की मला वाईट वाटलं की माझ्या मित्रानं मला फसवलं, परंतु त्याचा फायदा असा झाला. दॅट्स अ गुड इफेक्ट, दॅट्स अ गुड रिझल्ट. व्हॉट इज द रिझल्ट? आय ऑल्सो हॅड लर्न अ ग्रेट लेसन in my life about how to choose the true friend and a wise friend, and how to behave, how to search, how to find the man surrounded by us. आपल्या सभोवतालची माणसे ओळखण्याचा धडा मी त्यातून शिकलो असं मला वाटतं. नेक्स्ट, व्हाय इज इट रॉंग टू मेक अ डिफरन्स अमॉंग फ्रेंड who belong to different class, color or community? तर इथं विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? व्हाय इज इट रॉंग टू मेक अ डिफरन्स अमंग फ्रेंड? आता मित्र असतात, सर्वच जाती धर्माचे असतात, सर्व वर्णाचे असतात, सर्व समाजाचे असतात. तर व्हाय इज इट रॉंग टू मेक अ डिफरन्स अमंग फ्रेंड्स? म्हणजे याच्यामध्ये भेदभाव करणं गरजेचं आहे का, किंवा काय तुम्हाला वाटतं, याबद्दलचा प्रश्न विचारलेला आहे. इट इज अ रॉंग. आय फील दॅट अकॉर्डिंग टू मी इट इज अ रॉंग, इट इज अ फॉल्स, बिकॉज class, color and community are the things that someone carries from birth. Someone carries from the birth. No one has any kind of control on them. And but you remember here, all the members are, all the colors person, classes person, communities persons are the, first you understand that they are a man. Man is the one type of the caste, and you you remember that there is the man is a great class or the kind of control. Then next, here is the given one table. Look here, here is the given a table, and you must be complete. Lesson or table. Complete the table providing suitable responses to given action. Complete the table by providing, complete the table
by providing suitable responses to given action. आता या फर्स्ट रो अँड सेकंड रो, फर्स्ट अँड सेकंड, पहिल्या स्तंभामध्ये आपणाला ॲक्शन्स दिलेले आहेत आणि सेकंड स्तंभामध्ये कॉलममध्ये आपले रिस्पॉन्स करायचे आहेत, म्हणजे आपले स्वतःचे रिस्पॉन्स करायचे आहेत. काय रिस्पॉन्स करायचे आहेत? यू आर पनिश्ड बाय टीचर. You are punished by a teacher. You are punished by a teacher without any reason. Here is the one question is very important. In the class, in your class, you are studying at 9th standard, and in your class, you are punished by your teacher without any reason. एखाद्या शिक्षकाने तुम्हाला जर विनाकारण, कारण नसताना जर तुम्हाला काहीतरी शिक्षा केली तर तुमचा रिस्पॉन्स काय असेल, तुमची ॲक्शन काय असेल? इन युअर माइंड, तुमच्या मनामध्ये ॲक्शन काय असणार आहे? तर वेगवेगळ्या पद्धतीचे ॲक्शन्स असणार, द डिफरंट टाइप्स ऑफ द ॲक्शन्स इन युअर माइंड. बट here is the responses given in our new textbook. I shall not lose my teacher temper. टेम्पर म्हणजे राग. I shall not lose my temper, but I shall talk to the teacher afterwards to clear the doubt. मी जाईन किंवा मी माझ्या डोक्यातून मी रागाला येणार नाही आणि सरांना म्हणेन किंवा सरांच्या बरोबर बोलेन आणि म्हणेन की तर काय गैरसमज झाले होते काय, किंवा गैरसमज काय झाले काय, त्यामुळे मला तुम्ही शासन केलं असे विचारून घेईन. किंवा आय डिस्कस विथ टीचर what is real, what is the real. Then your friend spread rumors about you. तुम्ही वर्गात आहात, तुमचा एखादा मित्र आहे आणि तुमचा जो मित्र आहे तो मित्र तुमच्याविषयी स्प्रेड अबाउट यू, स्प्रेडिंग र्युमरस थिंग्स. र्युमरस म्हणजे वेगवेगळं काहीतरी घाणेरडं काहीतरी तुमच्याबद्दल तो सगळ्या असणाऱ्या आपल्या क्लासमध्ये सगळ्या मित्रांच्या मध्ये पसरवण्याचं काम करतोय किंवा पसरतोय. अशा वेळेला तुम्ही काय करा? व्हॉट विल यू डू? व्हॉट इज युअर ॲक्शन? व्हॉट इज युअर रिॲक्शन? व्हॉट इज युअर रिस्पॉन्स? आय शॅल ट्राय टू कीप माय सेल्फ कूल. बघा इथं उत्तर वेगवेगळी आहेत, तुमची उत्तर वेगळी तुमच्याजवळ असणार आहे. आय शॅल ट्राय टू कीप माय सेल्फ कूल अँड कॉन्फिडंट अँड ट्राय टू फाइंड आउट द रिझन. आता मी काय करेन तर मी शांत राहीन आणि माझ्याबद्दल मला विश्वास आहे. फर्स्ट आय कीप कॉन्फिडन्स ऑन माय माइंड, बिकॉज माझे पसरवलं जाते ते माझ्याविषयीच आहे का का ते खोटं नाटं आहे, आणि माझ्या बोलण्यावरती किंवा माझ्या असणाऱ्या कृतीवरती माझा पहिला आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. समवन डाऊट यू, कोणतरी तुम्हाला संशय नजरेनं पाहते. आय शॅल ट्राय टू क्लिअर हिज ऑर हर डाऊट पर्सनली. जर एखादा कोणाचा गैरसमज झाला असेल, मिसअंडरस्टँडिंग झाला असेल, तर मी काय करेन त्याचा पर्सनली घरी जाईन, डिस्कस ऑन दॅट दी टॉपिक अँड टू सर्च द आउट, टू रिमूव्ह देअर डाऊट्स अँड क्लिअर देअर डाऊट्स पर्सनली. पर्सनली मीन्स इंडिव्हिज्युअली. इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक. वैयक्तिक त्याच्या संग चर्चा करेन आणि चर्चा केल्यानंतर मी नंतर त्याचे असणारे सगळे डाऊट्स क्लिअर करेन. युअर रिलेटिव्ह ब्लेम्स यू फॉर समथिंग. रिलेटिव्स म्हणजे माहिती आहेत आपणाला, सर्व काही जे नातेवाईक आहेत रिलेटिव्स आहेत. रिलेटिव्स म्हणजे नातेवाईक, पै पाहुणे, हे सर्वांना आपण नातेवाईक म्हणतो. चुलते किंवा जे आपल्या अवतीभोवती जे असणारे आपल्या संबंधित जे लोक असतात यांना सर्वांना नातेवाईक म्हणतात. आणि हे नातेवाईक तुम्हाला काय करत आहेत? ब्लेम करत आहेत.
दोष देत आहेत म्हणजे तुम्ही खोटारडे आहात, तुम्ही दोषी आहात फॉर समथिंग कशाविषयी तरी. तर त्यावेळी काय केलं पाहिजे? आय शॅल ट्राय टू फाइंड आउट द रिझन. पहिलाच उठला आपण काय केलं पाहिजे? यू विल आस्क अ क्वेश्चन टू युअर माइंड. व्हॉट इज द मॅटर? व्हॉट इज द रिअल प्रॉब्लेम? व्हॉट इज द रिअल रिझन? व्हॉट इज द रिअल रिझन? अँड I shall convince him or her or them not to blame me unnecessary. गरज नसताना मला कशाला दोष देता, अशा पद्धतीचं त्यांना कन्व्हाइन्स करेन किंवा त्यांच्याबरोबर सल्लामसलत करण्याचं काम मी करेन. देन समवन हर्ट यू. समवन हर्ट यू. समवन हर्ट यू. कुणीतरी तुम्हाला दुःखवलं. हर्ट म्हणजे त्रास दिला, ट्रबल केला, प्रॉब्लेम केला. व्हॉट आर यू डुईंग देअर? व्हॉट शॅल यू डू देअर? व्हॉट इज युअर ओपिनियन? व्हॉट इज युअर रेस्पॉन्सेस? I shall try to keep away from such people, but I shall try to find out is they me their my mistake or not. मी काय करेन? पहिलाच उठला माझं मी निवांत राहीन आणि इथे असणारा शोधण्याचा प्रयत्न मी करेन किंवा प्रयत्न शोधून त्या ठिकाणी आपलं मत त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न मी करेन. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. सेकंड. Complete the sentence meaningfully and share them with the class. आता हे जे खाली वाक्य दिलेले आहे ते वाक्य आपण कंप्लीट करणार आहे. If you read books, you will gain knowledge. If you read books, you will gain knowledge. You will increase your knowledge. If you do not exercise, you will keep yourself fit. You will become a physically fit. You will keep yourself fit. You will pass the exam. You will work hard. If you work hard, if you study well. If you study well, if you work hard, at that time you will pass the exam. Next, you respect to others, they will respect to you. You respect to others, they will respect you. म्हणजे आदर द्या, give respect, take respect. You will get success if you will choose the right path. You will get success, you will choose the right path. म्हणजे असंच असणार आहे या ठिकाणी आपणाला माहिती दिलेली आहे. नेक्स्ट, क्लासिफाय द फॉलोइंग इंटू विकनेस अँड स्ट्रेंथ. तर विकनेस म्हणजे दोष आणि स्ट्रेंथ म्हणजे गुण विशेष. आता कसे पाहिजेत? विकनेस कोणते आणि गुण विशेष कोणते? फिअर, कॉन्फिडन्स, क्लॅरिटी, कन्फ्युजन, वरी, करेज, कॉर्डिस, compassion, bravery, hesitation, punctuality, laziness, anger, faith, patience, ambitions, generous, impatient, cheerful, tolerant, arrogant, aggressive. आता weakness, fear आहे, confusion आहे, cowardice म्हणजे कॉर्डाइस म्हणजे भीतीयुक्त, वरी, हेजिस्टेशन, लेझीनेस, अँगर, इम्पेशन्स, अरोगन, ॲग्रेसिव्ह, हे सगळे आपल्यात काय आहेत? दोष आहेत. आणि स्ट्रेंथ काय आहेत? वैशिष्ट्ये काय आहेत? आपल्याजवळ काय पाहिजे? कॉन्फिडन्स पाहिजे, क्लॅरिटी पाहिजे, करेज पाहिजे. इफ यू वॉन्ट कम्पॅशन, ब्रेवरी, पंक्च्युअलिटी, फेथ, पेशन्स, जनरस, चेअरफुल. these are the स्ट्रेंथ्स म्हणजे वैशिष्ट्ये आहेत आणि असे आपल्याला पाहिजे असणं गरजेचं आहे.